सदस्यांना मूळ अनुदान अथवा मूळ मागणी यावर चर्चा करता येणार नाही। आता चर्चेला सुरुवात करण्यात येईल। सन्मान्य सदस्य नानाभाऊ। चालू द्या मग सांगतो। नानाभाऊ। अध्यक्ष महाराज, 2025-2026 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याला विरोध करण्यासाठी पण उभा या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज। तर एक नवीन पायंडा या महाविकास महायुतीनं काय झालं, ते एकनाथ शिंदे साहेब महाविकास आघाडीत होते ना, अजित पवार होतेत ना, त्याच्यामुळे झालं मला तेच येतं। ते तिकडे पाहिलं की मला वाटतं की असा भास होतो। त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने एक नवीन पायंडा या महाराष्ट्रात आणलेला आहे। अध्यक्ष महाराज, आपलं राज्य प्रगत राज्य आहे। आपलं राज्य देशातल्या सगळ्या राज्यापेक्षा एक आगळेवेगळे राज्य आहे आणि आपण खर्चावर मर्यादा ठेवून विकासाच्या कामावर लक्ष घालणारे हे राज्य, अशा पद्धतीचं या राज्याची ख्याती होती। अध्यक्ष महाराज, आपण आता 57,800 समथिंग कोटी रुपयाचं ही पुरवणी मागणी या ठिकाणी पहिल्याच दिवशी या सरकारने मांडली। अध्यक्ष महाराज, एक गोष्ट मी आपल्याला सांगतोय, मी अर्थशास्त्री नाही आहे। अर्थशास्त्री आमचे मुनगंटीवार साहेब आहेतच तिकडे समोर, म्हणजे तुम्ही हे होतात ना अर्थमंत्री म्हणून, त्यामुळे 5 वर्ष सलग 5 बजेट आपण मांडलेले आहात। त्यामुळे अध्यक्ष महाराज, मार्चमध्ये आपला बजेट आला आणि मार्चमधल्या बजेटच्या नंतर 3 महिन्यानंतर आपण 57,000 कोटीच्या वर पुरवणी मागण्या मांडतोय। याचा अर्थच असा जातो की हे राज्य आता दिवाळा या राज्याचं निघालेलं आहे। या राज्यामध्ये आर्थिक समतोल कुठेही नाही, आर्थिक नियोजन नाही, पैसे खर्च करण्याचं कुठलंही तारतम्य नाही। पैसे विकासाच्या कामावर खर्च करण्यापेक्षा काही मुठभर लोकांवर कसं खर्च करता येईल या पद्धतीचं धोरण या सरकारचं चालते आहे। कोणी म्हटलं आमचं ए गँगला विरोध आहे, आमचा ए गँगला विरोध आहे। डी गँग होती पहिले, आपण मुद्दाहून बोललात म्हणून, पहिले डी गँग होती मुंबईत, आता ए गँग आली आणि त्याच्यामुळे मुठभर लोकांसाठी हे सरकार चालतंय का, अशा पद्धतीचं एक आता या राज्याच्या जनतेला वाटायला लागला। ते आताच आपले उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बद्दलचा विरोध आहे का। अध्यक्ष महाराज, आम्हाला बिलकुल अजिबात नाही। आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही 3100 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ, अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं। यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ। 2100 रुपये देण्याच्या जागी हे 1500च्या पेक्षा आता 500वर आले। यांनी वेगळ्या वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतका लाभ भेटलेला आहे, तो लाभ भेटलेला आहे। पहिले काय या सरकारला दिसलं नव्हतं, हे सरकारमध्येच होते। ज्यावेळेस यांनी घोषणा केली 1500 रुपयाची, त्यावेळेस हे सरकारमध्येच होते। तेच वित्तमंत्री होते, ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते। मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही, मग तुम्ही 1500 रुपये दिलेत, 1500च्या जागी आता 500वर का आलेत। आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही 2100 रुपयेच दिले पाहिजेत, हे मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज। आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी बसून जे बोललं त्याला आमची भूमिका मी मांडली अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी गृह विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म विभाग आणि मराठी भाषा विभाग। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी बाब क्रमांक 7 पृष्ठ क्रमांक 7 सरकारी अभियोग कार्यालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांच्या प्रशिक्षणासाठी जवळपास या ठिकाणी मोठी निधी या ठिकाणी मागितलेली आहे। मोटार अपघात दावा न्यायाधिकरण कार्यालयाच्या खर्चासाठी मोठी निधी मागितली आपण। अध्यक्ष महाराज, मोठे मोठे आकडे या ठिकाणी आपण मांडलेले आहेत गृह विभागाचे, त्याच्यामुळे मी या बाब क्रमांकात जाणार नाही।
पण अध्यक्ष महाराज, मागच्या अधिवेशनामध्ये गृह विभागाचा विषय असल्यामुळे मी आणि गेल्या शुक्रवारीच संभाजीनगर उच्च न्यायालयाने, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, गेल्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये, म्हणजे आपल्या या अधिवेशनामध्ये, बजेट अधिवेशनामध्ये नाही, त्याला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा एक विषय परभणी जिल्ह्यातला निघाला अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज, जे गृहमंत्र्यांनी विशेष करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की या सोमनाथ सूर्यवंशीचं जो मृत्यू झालेला होता हा फुफ्फुसाच्या आजाराने त्या कस्टडीमध्ये झाला, अशा पद्धतीचं उत्तर दिलं होतं. अध्यक्ष महाराज, ते उत्तर आल्यानंतर ठीक आहे, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं, ते सभागृहाने मान्य केलं, त्यांना जे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर त्यांनी दिलं. पण आम्ही सांगत होतो अध्यक्ष महाराज, पोलिसांच्या मारहाणीमुळे त्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे हे आम्ही सांगत होतो. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मग आता ते प्रकरण गेलं, त्या युवकाची आई कोर्टात गेली, मान्य उच्च न्यायालय, इथं औरंगाबाद लिहिलेलं आहे त्याच्यामुळे औरंगाबादच वाचतो अध्यक्ष महाराज. आणि त्या माननीय उच्च न्यायालयाने शुक्रवारी तो निकाल दिला अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीची जी तोडफोड करण्यात आल्याने परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी अध्यक्ष महाराज, हे जे सोमनाथ हा MA BEd आणि शेवटच्या वर्षाच्या कायद्याचा विद्यार्थी होता. घटनेच्या वेळेस तो संविधानाची प्रत घेऊन शांततामय पद्धतीने आंदोलन करत होता. पोलिसांनी अनावश्यकपणे त्याला अटक करून अमानुष मारहाण केल्याचे निरीक्षण दिनांक 4 जुलै 2025 रोजी नोंदवले. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण अनेक जखमांमुळे झालेला शॉक आणि शरीरावर 24 दृश्य जखमा व अंतर्गत इजा स्पष्ट होऊन गंभीर मानवाधिकार उल्लंघन आणि पोलिसांकडून मारहाणीचे पुरावे असून तरी FIR दाखल केला नव्हता, ही बाब माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आली अध्यक्ष महाराज. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूमागे पोलीस मारहाणीचीच गंभीर संशय न्यायालयाने मान्य केलेला अध्यक्ष महाराज. आणि पोलिसांना 8 दिवसाच्या आत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचं त्या ठिकाणी आदेश माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी अत्यंत गंभीर बाब असून न्यायालयाने असं सांगितलं की ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिसांच्या प्रचंड मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज, सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या नंतर सरकारच्या बद्दलची तीव्र नाराजी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे अध्यक्ष महाराज. मी अध्यक्ष महाराज कायदा सुव्यवस्थेवर याच्यावर बोलणारच आहे अध्यक्ष महाराज, पण मुद्दाहून परवा शुक्रवारी झालेला आणि आज स्थगन नव्हता. नाहीतर मी अध्यक्ष महाराज आज तुम्हाला मी या ठिकाणी मागणी करणार होतो की आम्हाला स्थगन या ठिकाणी द्या, नाहीतर मग आम्हाला हक्कभंग आणण्याची आम्हाला आमची विनंती राहिली असती आणि हक्कभंग आणू द्या आम्ही असं विनंती आपल्याला केली असती. कारण की या सभागृहामध्ये समजा खोटी माहिती दिली जात असेल आणि प्रशासनाने जी माहिती दिली तीच मान्य करून या सभागृहाचा दिशाभूल केला जात असेल तर ही गंभीर बाब आहे. ही नवीन परंपरा या महाराष्ट्रात. जसं 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या 3 महिन्यात बजेटच्या नंतर तुम्ही मांडत असाल, तर जसं हे नवीन परंपरा आणली तसं या सभागृहामध्ये खोटी माहिती देण्याचं काम होत असेल ती गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर खऱ्या अर्थानं हक्कभंगच आणावं असं आम्हाला वाटतं अध्यक्ष महाराज. आणि मी रेग्युलर सभागृहातही माननीय अध्यक्षाला ही विनंती आम्ही करणारच अध्यक्ष महाराज. कारण की मी त्यावेळेसही सांगत होतो की मुंबईत बसलेल्या DG ऑफिसमधून हे आदेश गेले होते का परभणीच्या SP ला, त्या भागाच्या IG ला, आणि इतकी अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केली, लोकांच्या घरात जाऊन मारलं, महिलांना मारपीट केली. मी सरकारवर एकदम आरोप करत नाही, मग समजा त्यांचं
या मुंबईच्या डीजी ऑफिसमध्ये बसलेली जी व्यवस्था आहे त्याला अगर सरकार वाचवायला निघत असेल तर मग आम्ही सरकारचा हात असं म्हणू, पण अजून ती गोष्ट पुढे आलेली नाही. पण अध्यक्ष महाराज, या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आपण जनतेवर अमानुष त्याच्यावर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारपीट कराल आणि त्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला तुम्हाला लोकांनी या ठिकाणी बसवलं का? हा प्रश्न बाब क्रमांक सांगितलं, तुम्ही ऐकत नाही महाराज. ओ महाराज, हा पुरवणी मागणीवरच बसून जाऊ मी, आपण बोला राणे साहेब, मी बसून जातो. हा, पटोलेजी एक ज्येष्ठ सदस्य आहेत, आपण पुरवणी मागण्याबद्दल बोलतोय. अध्यक्ष महाराज, हे भाषण ते दुसऱ्या आयुधाच्या माध्यमातून पण बोलू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण पुरवणी मागण्याच्याबद्दल ते एवढे अभ्यासू आहेत, आकडे त्यांना येतात, त्यांच्या अभ्यासाबद्दल आम्हालाही थोडा ज्ञान आणि अनुभव मिळाला तर बरं होईल. पण हे कुठला विषय कुठे घेऊन जातो अध्यक्ष महोदय, आपण याची दखल घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, परंपरा नवीन या सभागृहात सुरू झाली. राणे साहेब आमचे, त्यांचे वडील आमचे मित्र होते, ते आमच्या मुलासारखे आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, हा जनतेचा पैसा आहे, हे काही तुमच्या घरचे पैसे नाही या सरकारचे, हे जनतेचे पैसे आहेत. जनतेच्या पैशाचा सदुपयोग व्हावा मंत्री महोदय, आणि तो बरोबर व्हावा त्याच्यासाठी पोलिसांचा वापर करून जनतेवर मारपीट करायसाठी हे पैसे नाही आहेत. मी म्हणून त्याच्यावर आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरच आहो. मी काही अजून पुरवणी मागण्यावरच आहो, मी काही गेलो नाही. पण या पैशाचं तुम्ही ज्या पद्धतीनं पोलिसांची दंडुकशाही वापरून लोकांमध्ये जे भीती निर्माण करतात, त्याचा जीव घेतात, त्याच्यासाठी हे पैसे नाही आहेत. हजारो कोटी रुपयाची मागणी तुमची इथं आलेली आहे, हे जनतेचे पैसे आहेत, तुमच्या सरकारच्या घरचे पैसे नाही आहेत. आणि म्हणून ह्या पैशाचा सदुपयोग व्हावा हे प्रश्न आता माननीय हायकोर्टाने काल निकाल दिलेला आहे, शुक्रवारी. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत ही गंभीर आहे. सरकारने काय तुम्हाला पैसे लुटायसाठी इथं बसवलं नाही आहे, त्याच्यावर लाठीचार्ज करायला नाही बसवलेलं आहे, पैशाची उधळपट्टी करायला नाही बसवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सचिन वाजेवर येऊ का त्याच्या सागर, त्याच्यावरही येतो, हरेन वगैरे सगळं मला माहिती आहे. हे ते कुठून आली ती जिलेटिंग ते पण मला माहिती आहे. त्यामुळे मग त्याच्यावर जायचं तर त्याच्यावरही जातो. पण मी मुद्दाहून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की कायदा. नानाभाऊ इकडे बघून बोला, माझ्याकडे बघून बोला. आता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, खाली बसून बोलू नका. नानाभाऊ आपण बोला. नानाभाऊ आपण कंटिन्यू करा. हे कसं आहे, अध्यक्ष महाराज आहेत, ते मंत्री आहेत, मधल्या काळात गृह राज्यमंत्री पण होते, त्यावेळेसच होते ज्यावेळेस हे घटना झाल्या. मी काय सांगतो अध्यक्ष महाराज, हे त्यावेळेस इकडेच होते, त्याच्यामुळे तिकडे काय झालेलं होतं काय नाही ते या दोघांना जास्त माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना, महाराजांना. त्याच्यामुळे वॉशिंग मशीन मध्ये गेलेत ते आता. त्याच्यामुळे मी आता काय बोलणार अध्यक्ष महाराज, वॉशिंग मशीन मध्ये गेलेत अध्यक्ष महाराज ते लोक सगळे. त्यामुळे मी आता त्याच्यावर काही फार जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सुधीर भाऊ फार शांततेनं कान देऊन ऐकतात आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जात नाही. पण अध्यक्ष महाराज, एक गोष्ट या ठिकाणी, आता हे पैसे आपण पोलिसांवर खर्च करण्यासाठी घेतात अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आता पोलिसांच्या जागा मोठ्या प्रमाणात खाली आहेत. मी परवा पण बोललो की अनेक आमदारांना अजूनही Y+ सिक्युरिटी आहे. आता Y+ काढलं, एक अजून नवीन आयात केलं की ज्या आमदाराला नाही त्याला एक पायलट गाडी दिली जाते आजकाल पुढं. एक नवीन संशोधन आता प्रत्येक आता राज्यामध्ये सत्ता पक्षाच्या आमदारासाठी दिलेलं आहे. आखरी हे पैसे कोणाचे आहेत अध्यक्ष महाराज, पैसे कोणाचे आहेत? हे जनतेचे पैसे आहेत. आमदाराला आता प्रत्येक आमदारांनाच आता पायलट गाडी दिलेली आहे का आपण, की Y+ दिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये? कुठला त्यांना थ्रेट आहे काय? एकदा या पटलावर ठेवा ना अध्यक्ष महाराज. हे पैसे घेतात ना तुम्ही जनतेचे, उधळपट्टी चाललेली आहे ना, तर हिशोब दिला पाहिजे ना राज्याच्या जनतेला. तुम्ही आमदारांना जे Y+ सिक्युरिटी दिलेली आहे, त्याला पायलट गाडी दिलेली आहे, हे कशासाठी दिलेली आहे?
ठीक आहे, 1 पोलीस 2 पोलीस आजकाल काही लोक ठेवतात, तो भाग नाही, पण ह्या पद्धतीनं डिझेलचा खर्च, कारण की आता पोलीस खात्यांच्या अनेक पोलीस स्टेशनचं ते पेट्रोल पंपावरचे ते डिझेल पंप ते पैसे, आता त्याला डिझेल पण भरायला तयार नाही, कारण पैसेच दिले नाहीत, थकीत झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर जेव्हा या ठिकाणी आपण पाहतोय अध्यक्ष महाराज, तर या ठिकाणी पोलिसांचं मोठ्या प्रमाणात आज भरती नसल्यामुळे, आणि एक गोष्ट या ठिकाणी अध्यक्ष महाराज लक्षात येतं, मी अनेकदा सांगितलं की आपल्या राज्याच्या DG ज्या आहेत रश्मी शुक्ला यांना 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं. परवा मी राज्यमंत्री आमचे बोयर साहेब त्यांच्याबरोबर कुठला एक फोटो सेशन चाललेलं होतं, त्यावेळेस ते DG यांच्या बाजूला बसलेले होते, त्यांचा फोटो पाहिला, त्या आजारी दिसल्यात मला एकदमच, ड्रेसच दिसत होता, त्यांचं शरीर दिसत नव्हतं. त्यामुळे अध्यक्ष महाराज आखरी कशासाठी एक्सटेन्शन दिलं गेलं? का आपल्या राज्यामध्ये त्यांच्यापेक्षा चांगले अधिकारी नाही आहेत का? कशासाठी त्यांनाच दिलं? आणि मग राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे? पुण्यामध्ये काल महात्मा गांधींच्या पुतळ्यावर, आणि तोही भगवा रंगाला अपमान करण्यासाठी तो माणूस तो घालून चढला आणि कोयता हातात ठेवला, आणि कोयत्याने महात्मा गांधीच्या प्रतिमेला त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करताना एक फोटो मी आता पाहिलेला आहे. अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था, वारीमध्ये आपण आता पांडुरंगच आपण तिथलेच प्रतिनिधित्व आहात करतात. अध्यक्ष महाराज आता वारीमध्ये सुद्धा कोयता गँगवाले घुसतात आणि महिलांवर अत्याचार करताना आपण पाहिलेलं आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलं का? आखरी हे पैसे कशासाठी खर्च करतायत? लोकांच्या सुरक्षेसाठी आपण खर्च करतोय अध्यक्ष महाराज, जनतेचे पैसे आहेत, आणि मग हे सगळे पैसे खर्च करत असताना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला का? हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा अनेक उदाहरण आपण जेव्हा कायदा सुव्यवस्था देऊ त्यावेळेस चांगलं पोस्टमॉर्टम करू अध्यक्ष महाराज, पण मूळ प्रश्न आहे की या पैशाचा वापर हा जनतेच्या हितासाठी व्हावा, आणि हे जे उधळपट्टी आपण लोकांनी चालवलेली आहे जनतेच्या पैशाची, ही थांबवली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की या सगळ्या व्यवस्थेमधल्या पोलीस विभागामध्ये ज्या सुधारणासाठी आपण हा पैसा घेताय त्याचा सदुपयोग व्हावा ही भूमिका, कारण की आपला जो बहुमत आहे, आम्ही समजा याला विरोध केला तरी तुम्ही बहुमताच्या आधारे हे पैसे लुटायचा धंदा चालू केलेला तो चालू ठेवणारच आहात. त्याच्यामुळे या पैशाचा सदुपयोग व्हावा ही भूमिका या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज मांडतोय. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग, अध्यक्ष महाराज याही विभागात आपण पाहिलं की कर्मचाऱ्यांची पदं भरली गेली नाहीत, लाखो पदं भरलीत. आज सकाळीच मुख्यमंत्री महोदय सांगत होते. आज आता या सगळ्या विभागाचं तुम्ही आपल्याला जेव्हा उत्तर आम्हाला देणार, तर या विभागामध्ये कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, दुग्ध व्यवसाय असेल आणि मत्स्य व्यवसाय विभाग असेल, इथली किती पदं खाली आहे हे जेव्हा आपण माहिती द्याल अध्यक्ष महाराज, तर हे पैसे विदाऊट अधिकारी कसे खर्च करत असतात. हे पशुसंवर्धनामध्ये अध्यक्ष महाराज डॉक्टरच नाहीत गावामध्ये, औषधी नाही अध्यक्ष महाराज. शेतकऱ्यांचे दुधारू जनावर तिथं एखादी तब्येत खराब झाली तर त्याला वेळेवर ट्रीटमेंट द्यायला आपल्याजवळ डॉक्टर नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था जी आहे कृषी विभागाचाही तोच हाल आहे अध्यक्ष महाराज. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होते आणि त्याला जे माहिती पाहिजे ती माहिती वेळेवर मिळत नाही. आणि या कृषी विभागाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज, आता हंगाम सुरू आहे, आता तिथं स्टाफ कमी असल्यामुळे कृषी विभागामध्ये या ठिकाणी जे लिंकिंगच्या नावानं खत असेल, कीटकनाशक असेल, याच्यामध्ये जे लूट चाललेली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची लूट जेव्हा चालते त्या ठिकाणी यांचा जो स्टाफ नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या लिंकिंगच्या नावाने मोठ्या कंपन्या कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला लुटताना आपण पाहतोय महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या भावना अशा झाल्या की आमचा वाली कोणीच नाही, ना निसर्ग आम्हाला साथ देत ना सरकार साथ देत, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण पाहतोय. दुग्ध व्यवसायाची तर फारच परिस्थिती गंभीर आहे अध्यक्ष महाराज. आज 30 रुपये लिटर दुधाचा भाव आहे आणि 30 रुपये लिटरच्या भावाचं दूध परवडत नाही. कमीत कमी 50 रुपये तरी पर लिटर शेतकऱ्यांच्या दुधाला, शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या
अध्यक्ष महाराज, नानाभाऊ हे ज्येष्ठ सदस्य आहे आणि शेतकरी बी आहेत. त्यांनी आता एक विषय मांडला का दुधाले 30 रुपये भाव आहे. मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे. फॅटवर दुधाचा भाव आहे. आता माझं 350 लिटर डेअरीला दूध चाललेलं आहे. साधारण आता 8-8.5चा फ्लॅट लागून राहिलेला आहे आणि 57 रुपये मला दुधाचा भाव भेटून राहिला आहे. तर रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये. 30 रुपये दुधाचा भाव आहे म्हणून तर ते दुरुस्त करण्यासाठी ही आपल्याला हे माझी हरकतीचा मुद्दा होता. मी सांगतो त्याला त्याचं उत्तर आपल्याला. बोला. आता शासन बसलेलं आहे अध्यक्ष महाराज. इथं शासनाने सांगावं की दुधाला भाव किती दिलेला आहे. आता त्यांना ते भाजपचे आमदार आहेत म्हणून काही त्यांना जास्त शासन देत आहे का असं काही तर. एक मिनिट अरे बाबा राहू द्या तुम्ही तुमचं. पिंपळे साहेब, ओ पिंपळे साहेब तुम्ही जावा तर खरं. मी तुम्हाला शासनाने. नानाभाऊ इकडे बघून बोला आपण. ओ मला काही त्यांनी रेकॉर्ड आणलं मला काहीच नाही. शेतकरी ऐकतात अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज शासनाने काय दुधाचे भाव ठरवलेले आहेत. एक मिनिट विकास भाऊ. शासनाने काय भाव दुधाचे ठरवले आहेत त्यांनी सांगावं. 58 रुपये असेल तर मला काही नाही, त्याला चांगलंच आहे ना. मी तर स्वागतच करेल. मी तर 50 रुपयेच मागतो, तुम्ही 58 म्हणता. मला 57 म्हणजे मी त्याचं स्वागतच करतो. 57 रुपये शासनाने दुधाचा भाव डिक्लेअर केला आहे का ही माहिती शासनाने मला द्या. म्हणजे तुम्ही डिक्लेअर करून टाका 57 रुपये. मी तर 50 मागत होतो. मी तर स्वागत करतो. 57 रुपये म्हणून भाव दुधाचा डिक्लेअर करून टाका. अध्यक्ष मला सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी त्याचं समर्थनच करतो. मी काही विरोध करत नाही, मी समर्थन करतो. आणि राज्य सरकारने याचा खुलासा करावा की दुधाला 57 रुपये भाव महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. हा त्या राज्य सरकारने खुलासा करावा ज्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी. अरे मला माहित आहे मी सन्माननीय सदस्यांना विनंती आहे खाली बसून बोलू नका. नानाभाऊ कन्क्लूड करा. आपला 3च तास वेळ आहे आपल्याला चर्चेवर चर्चा करा. हो मला माहित आहे. हो फॅटवर नाही सगळं आम्हाला माहिती आहे तुमचं फॅट वगैरे. पण अध्यक्ष महाराज. नानाभाऊ बोला आपण. बोला डिस्टर्ब करतात ते लोक. मला सांगा. बोला आपण. बोला माझ्याकडे बघून बोला. मला तर आता मी तर मागेलच आता तो भाव. आता हिशोब 57चाच भाव मागेल आम्ही ठरला. हा आणि अध्यक्ष महाराज या दुग्ध विकास विभागामध्ये सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलच्या इमारती नाही अध्यक्ष महाराज. तुम्हाला डॉक्टर नाहीत, इथं व्यवस्था नाही. या सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी दुरुस्त करून द्यावी ही मागणी आहे. मत्स्य विकास मंत्री याच्यात बसलेले आहेत अध्यक्ष महाराज. त्यांचं लक्ष समुद्रावरच जास्त आहे अध्यक्ष महाराज, मत्स्य विकास मंत्र्यांचं. पण गोड्या पाण्याच्या मच्छीमारांच्या बाबतचं त्यांचं जे काही धोरण आम्ही पाहतोय ते धोरण चुकीचं येत आहे असं मला वाटतंय. आपण जो GR काढला आता आणि मत्स्य व्यवसायाला तुम्ही कृषीचा दर्जा दिला अशा पद्धतीचं घोषणा आपण केली. काय खरंच आपण शेतकऱ्यांना जे मूळ मत्स्य व्यवसाय करणारी जी लोक आहेत परंपरागत त्या परंपरागत व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांसाठी आपलं धोरण नाही आहे. हे धोरण जे नव्यानं काळ्याचं पांढरं करायसाठी ज्याला असेल, कारण की जसं जंगल में मोर नाचा किसने देखा तसंच मंत्री महोदय पाण्यामध्ये किती पिकलं नाही पिकलं हे काही समजायचं कार्यक्रम नाही आहे. त्याच्यामुळे आपलं जे धोरण आहे जे बिचारे लुंगटीवर राहणारे झोपडीत राहणारे गरीब लोक जे मत्स्य व्यवसायावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो ते जे परंपरागत मत्स्य व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपलं धोरण नाही झालेलं आहे. तुम्ही काय केलं की एका तलावात, आमच्याकडे तलाव असतात, तुमच्याकडे समुद्र आहे, समुद्रात किती लोक जाऊ शकतात, पण तलावामध्ये तुम्ही ज्या संस्था असतात त्या संस्थांना तुम्ही आता त्याचं किती संस्था होऊ शकतात. 250 हेक्टरचा तलाव असेल तर 4 संस्था करू शकता, 5 संस्था करू शकता. तर मग आता बीज टाकायचं असेल 4-5 लोकांनी कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाला, कॉम्पिटिशन तुम्ही त्यांच्यात आपसात लावताय तर त्याच्यामध्ये आणि त्याला काही तुम्ही म्हटलेलं नाही तुम्ही ज्या सोसायट्या बनवत असताना का हा याच्यात परंपरागत मच्छीमार असावा, कोणी पण संस्था बनवू शकतं. आणि त्याच्यामुळे जे काही मोठी लोक आहेत ज्यांचा या व्यवसायाशी काही संबंध नाही
जसं ते केस कापणारी जी व्यवस्था असते त्याला आता जे ओरिजिनल नावी लोक राहिले नाहीत, त्याला आता कोणीतरी मोठी लोक आलीत आणि त्यांच्याकडे ते नोकरी म्हणून काम करतात. तशासारखं या मत्स्य व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही जो GR काढला, त्याला शेतीचा दर्जा दिला, त्याच्यामध्ये परंपरागत मच्छीमारांना तुम्ही तिथं बायकॉट केलेला आहे आणि त्याच्याजवळ तेवढा पैसा नाही आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार नाही. आणि म्हणून जो तुम्ही GR काढलेला आहे त्याच्यात बदल करा, त्याला शेतीचा दर्जा द्या, त्याचं स्वागत आम्ही करू. पण त्या परंपरागत मच्छीमारांना तुम्ही संपवू नका, ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही काय एकदम तडफदार आता नवीन रक्ताचे आहात, त्यामुळे माझी सूचनेला तुम्ही मान्य करून परंपरागत मच्छीमारांना त्या GRमध्ये कसा न्याय देता येईल त्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं होतं धोरण याच्या पहिले, की तुम्ही आम्हाला एकदा बसवा. आम्ही नाही आहोत त्या समाजातले, पण त्या व्यवसायाबद्दलचं गावातले जे मच्छीमार आहेत त्यांच्याबद्दलचं त्यांचं दुःख मला माहिती आहे. आणि मी जेव्हापासून या सभागृहात आलो तेव्हापासूनचं गोड्या पाण्याच्या मच्छीमारांची त्याच्यासाठी लढाई लढत राहिलो, त्यांना न्याय देत राहिलो. 95चा GR तुमच्या बाबांनी जो काढला होता तो GR आम्ही त्यावेळेस बदलवून पुन्हा मच्छीमारांसाठी केला, पण तुम्ही आता त्या 95च्या GR पेक्षाही खतरनाक GR आता काढलेला आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यातला सुधार करावा लागेल, ही भूमिका या ठिकाणी मी मांडतोय. अध्यक्ष महाराज, उद्योग आणि ऊर्जा विभाग, ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभाग. अध्यक्ष महाराज, उद्योग विभागात तर आता काही सांगायचं कार्यक्रम नाही, उद्योग मंत्री नाही आहेत इथं, ते उद्योगाला बाहेर गेले असतील. पण अध्यक्ष महाराज, यांनी सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात आता आमच्या राज्यामध्ये आम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट आणलेलं आहे, लाखो कोटीचं वगैरे वगैरे मोठे मोठे आकडे सांगले जातात. पण अध्यक्ष महाराज, हे कुठं आहेत? हे उद्योग कुठं आहेत? कुठं लागलेले आहेत? किती लोकांना नोकऱ्या आपण दिल्यात? किती मॅनपॉवर तिथं आम्ही लावलं? महाराष्ट्र आता हे राज्य बेरोजगारांचं राज्य असं या राज्याची नोंद होत आहे. बेरोजगार लोक आता, मुलं मुली आता आत्महत्या करतात, हाताला काम नाही. आणि म्हणून आम्ही विदेशात जाऊनही सुद्धा राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणू शकलो नाही. आणि आपल्याच राज्यातले उद्योगपती घेऊन जायचे आणि त्यांना सांगायचं तुम्ही हे करा ते करा. आणि आपण आता गडचिरोलीला जोरात करतोय, तर गडचिरोलीमधली व्यथा फार खतरनाक आहे अध्यक्ष महाराज. त्याच्यावरचं एक वेगळी चर्चा आम्ही मागणार आहोत. त्याच्यात सुधीर भाऊ पण आमच्यासोबत राहतील गडचिरोलीच्या याच्यामध्ये. गडचिरोलीच्या विकासाबद्दल आपली दोघांची भूमिका सारखीच राहणार आहे, तेव्हा आपण मांडूच दोघे जण मिळून ते. पण अध्यक्ष महाराज, गडचिरोली हा जो विषय आहे त्याला एक वेगळं आता, कारण की गडचिरोलीचं जे वस्तुस्थिती आहे त्यातलं नेचर आहे. आता फॉरेस्टचं तर गणेश नाईक साहेब वनमंत्री, आता तर गडचिरोलीमध्ये, कारण की राज्यामध्ये सगळीकडे वनाच्या, तुमच्याकडे कंदवन, आमच्याकडे झुडपी जंगल, या सगळ्यांना विकासाच्या कामाला लोकांच्या व्यक्तिगत असतील, झोपडी असेल, गरीब लोकांचा त्याला विरोध आहे. पण गडचिरोलीमध्ये मोठी झाडाची जंगलं पूर्ण बिनधास्त उद्ध्वस्त केली जातात, काही नाही. काय साऱ्याला पूर्ण त्याला काही वेगळी परवानगी आणली का माहीत नाही होतं केंद्राची किंवा राज्याची, मला माहिती नाही. पण त्या ठिकाणी मोठे झाडाचे जंगल सगळेच्या संप तोडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे यावर